येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्राची जनता चोख उत्तर देईल, जसं विधानसभेत दिलं होतं. सुप्रिया सुळे बोलतात की संयुक्त महाराष्ट्राला ज्यावेळी मोर्चा एकत्र आला होता त्याप्रमाणे हा मोर्चा आहे सत्ताधाऱ्यांना खाली खेचला. अरे काय बोलताय? कोण आहे तुमच्या मोर्चामध्ये? कित्येक लोक तर अजून काठावर आहेत, जाऊ का नको विचार करतायत. आणि काय अरविंद सावंत गमजा मारताय? आणि म्हणून मला आज एवढंच सांगायचंय, काय करताय ते करा, पण महाराष्ट्राची जनता परत सांगते, स्टँड अप कॉमेडीला मतदान करत नाही. मनोरंजनासाठी ठीक आहे, आपण बघतो, आपण बघितलंय लाखोंची गर्दी, पण लोकांना माहिती आहे की मतदान कोणाला करायचंय, विकास कोण करणार आहे, आणि तेच महाराष्ट्राची जनता करते. सुप्रिया सुळे असं म्हणतात की आम्ही ज्या पद्धतीने मोर्चा काढतोय तर दुसरीकडे भाजप आंदोलन करतंय, चांगली गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे, परंतु आम्ही जो प्रश्न विचारतोय तो निवडणूक आयोगाला विचारतोय, भाजप का त्याचं उत्तर देते असं त्यांनी सुप्रिया सुळेंनी म्हटलं. मला असं इथे थेट म्हणायचंय की ज्या मतदार याद्यांविषयी बोललं जातंय, मग तुमचे जे खासदार निवडून आलेत त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? मोठ्या ताई, तुम्ही पण त्याच यादीवर आलात ना निवडून? का तुमच्यासाठी स्पेशल यादी आली होती? त्यावेळेला बरा नाही घेतला आक्षेप, त्यावेळेला तर सांगितलं. आणि मग आता ज्या यादीवर तुम्ही निवडून आलात ना, तीच यादी आता सुद्धा आहे. आणि आक्षेप घ्यायच्या ऐवजी ज्या वेळेला आक्षेप घेण्याची वेळ असते ती न घेता जी नौटंकी तुम्ही करताय, हरकत नाही. महाराष्ट्रातील जनतेचं